मित्रांनो नमस्कार. मी उन्मेष राजपूत आणि मी बसलो आहे ओमकारनाथ फार्म वालजिरी चाळीसगाव येथे. ओमकारनाथ फार्मविषयी सांगायचं म्हटलं तर ओमकारनाथ फार्मची ही जी जागा आहे 12-12.5 एकर, या जागेपैकी जो बराचसा पार्ट होता की तो एक बरड जमीन आपण ज्याला म्हणतो, त्या बरड जमिनीचा भाग असल्यामुळे इथे काही उत्पन्न येत नव्हतं. मी आणि माझा मुलगा विश्वजित तेव्हा तो आर्किटेक्टचं शिक्षण घेत होता आणि त्याने आणि मी विचार केला की ह्या जागेवर असा एक प्रोजेक्ट उभा राहू शकतो की जिथे पिकनिकचा चांगला स्पॉट होऊ शकतो चाळीसगावकरांसाठी. आणि त्या दृष्टीने आम्ही त्याचं प्लॅन तयार करणं चालू केलं. तर विश्वजित तेव्हा इंटर्नशिपसाठी इटलीला असताना त्याला सगळं मॅप वगैरे मी इथून पाठवलं आणि त्याने ते इटलीमध्ये असतानाच त्याने त्याचं प्लॅनिंग सुरू केलं होतं. आणि तो पुन्हा भारतात आल्यानंतर मग आम्ही ह्या जागेचं काम साधारणतः 3 वर्षापूर्वी याचं लेवलिंग, ह्या जमिनीचे स्टेप्स, कारण की ही जमीन पूर्णपणे प्लेन नव्हती, हिच्यात पूर्ण स्टेप्स होत्यात, काही खाली होते काही वर होते. तर त्याचं सगळं एक ज्याला आपण लँडस्केपिंग म्हणतो, तर लँडस्केपिंगच्या माध्यमातून आपण त्याला कुठला ॲक्टिव्हिटी कुठे चांगली राहील, काय असेल, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून विश्वजितने त्याचे काही सिनियर्स होते, त्याने इंटर्नशिप केली, तिथले काही सिनियर्स होते, त्या सिनियरच्या मदतीने त्यांच्या गायडन्समध्ये त्याने ओमकारनाथ फार्मचं डिझाईन तयार केलं. आणि आताही तो US व्हिडिओ कॉलवर आम्ही कम्युनिकेशन करतो आणि त्याला हे रोजचे रोज अपडेट आम्ही बांधकामाचे देत राहतो. आणि ह्या प्रोजेक्टचं आता एक अंतिम टप्प्यामध्ये काम आहे. तर जवळजवळ बोटिंग लेक आपलं कंप्लीट झालेलं आहे. मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय सुंदर रुबाबदार देखना पुतळा आपण बसवलेला आहे. वालजिरी या नावामुळे आपण याचं नाव ओमकारनाथ फार्म दिलं, कारण की इथे अतिशय पुरातन शिवलिंग आहे वालजिरीला, आणि वालजिरी हे तीर्थक्षेत्रामध्ये मोडलं जातं चाळीसगावसाठी. तर त्या दृष्टीने आम्ही ह्या फार्मचं नाव देताना ओमकारनाथ फार्म नाव दिलं. आणि आता या ओमकारनाथ फार्मचं बोटिंग लेक झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला, शंकर महादेवाची मूर्ती झाली, स्विमिंग टँक जवळजवळ कंप्लीट झालं. फक्त साईड डेव्हलपमेंट, जसं स्विमिंग टँकच्या बाजूला काही टाईल्स वगैरे लावणं, तर ते काम बाकी आहे. रेस्टॉरंटचं काम सुरू आहे, त्याच्यानंतर एक वाड्याचं काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टी एक 7-8-10 महिन्यात पूर्ण होतील असा एक आमचा अंदाज आहे. त्यासाठी बरीच मेहनत चाललेली आहे आणि ही मेहनत चालू असताना बऱ्याच गोष्टींची अडचणी येतात, सगळ्या गोष्टी सॉल्व कराव्या लागतात आणि ते सॉल्व करून आज एका चांगल्या अतिशय सुंदर अशा म्हणजे जे बरड जागा होती त्याला एक अतिशय सुंदर रूप प्राप्त झालेलं आहे. ते आपण नेहमीच व्हिडिओतनं बघितलेले आहेत, माझ्या फेसबुक पोस्टला असो, यूट्यूबला असो. तर आणि आपण पण भरपूरून त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. अतिशय सुंदर प्रोजेक्ट आपण हा केलेला आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून एक चाळीसगावसाठी हक्काची पिकनिकची जागा होईल. आणि चाळीसगावच्या दृष्टीने त्याचे दर पण आपण अत्यल्प प्रमाणात ठेवू आणि चांगले छोटे मोठे फंक्शन असो किंवा एक 1 डे पिकनिक असो, ओव्हरनाईट पिकनिक असो, 31 डिसेंबर, ख्रिसमस, कुठलाही सण असेल, फॅमिलीसोबत रात्रभर थांबायचं असेल, अशी सगळी सोय आपण या ठिकाणी करणार आहेत. रेस्टॉरंटच्या वर सुद्धा एक छोटा हॉल आहे ज्याच्यात 200 लोक एक फंक्शन करू शकतील. आणि बाहेर ओपन लॉन्स आहे, 2-3 मोठ्या लॉन्स आहेत. तर हे सगळं काम अतिशय वेगाने सुरू आहे, पण काही तांत्रिक गोष्टी असतात त्याच्यामुळे काम थोडंफार प्रमाणात रखडतं. की जसं रॉ मटेरियल झालं किंवा आता युद्ध सुरू आहेत, तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गोष्टी ज्या टाईल्स वगैरे आहेत त्या येत नाही आहेत, कारण की टाईल्स बनवण्यासाठी गॅस लागतो आणि त्याच्या ज्या भट्ट्या राहतात त्या पूर्ण LPG गॅसवर चालतात मोरबीला. तर त्याच्यामुळे काही दिवसापासून टाईल्सचा सप्लाय बंद आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी थांबलेल्या आहेत. पण आता अपेक्षा करू की युद्ध थांबेल आणि पूर्ववत सगळा सप्लाय सुरू होईल. त्यानंतर आमच्या सगळ्या गोष्टी 7-8 महिन्यात कंप्लीट करून येणाऱ्या दिवाळीपर्यंत काही ना काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी सुरू करून लोकांना आतमध्ये प्रवेश द्यायचा आहे आमचा प्रयत्न आहे. तर आता बघू आपण काय काय पूर्ण होतं. या आमच्या सुंदर ओमकारनाथ फार्ममध्ये खूप सारे पक्षी आहेत, म्हणजे कोंबड्या वगैरे हे आपले पाळीव पक्षी तर आहेतच, पण मोर इथे येतात, इथे दुसरे अनेक जातींचे पक्षी येतात. आणि नेमके जेव्हा पक्षी दिसतात तेव्हा हातात कॅमेरा नसतो, त्याच्यामुळे तो एक क्षण जो आहे त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा तो एक राहून जातो आहे. तर आता तो पण प्रयत्न करू काम झाल्यावर की त्याच्यामध्ये पक्षी कसे आमच्या कॅमेऱ्यामध्ये येतील आणि ते तुम्हाला कसे दाखवता येतील. तर अजून याच्या पुढे अशी बरीच माहिती तुम्हाला देत राहू. फार्म अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.